हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रीतीज व्लॉग. सो आज पण माझी सुट्टी आहे. काल दसरा होता, पण मी ऑफिसला गेलेली आणि रात्रीसुद्धा उशिरा आली, म्हणून मला व्हिडिओ बनवायला नाही भेटला. पण आजपासून रोज मी व्हिडिओ पोस्ट करणार आहे. सो आता घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. आता वाजले दुपारचे 1. ऑलमोस्ट सगळं काही झालेलं आहे. नवऱ्याला डब्बा वगैरे बनवून दिलेला आहे, तो त्याचा कामाला गेलेला आहे. मी जेवली आहे आणि आता मी चालली. एक ऑर्डर होती ना ती द्यायला जायची, मला कुरिअर करायची आहे. सो सो आता आपण तिकडे जाऊया. लेट्स गो. तर मी नातं वगैरे देऊन आली. ती डिलिव्हरी करायची होती, ती कुरिअर करायची होती, ती कुरिअर करून आली आहे. आणि आल्याच्या नंतर मी मस्त 2 तासाची झोप काढली. आणि मग आता तुम्हाला थोडं थोडं मेकअप दिसत असेल. थोडा थोडा मेकअप केला, साडीतच पडली. सो साडी वगैरे घातलेली, रील्स वगैरे बनवले, मशीनला कपडेसुद्धा लावले मी. आय शो यू. सो जीन्स वगैरे धुवून घेतले, जीन्स वगैरे धुतल्यात. आणि आता जरा थोडंसं एडिटिंग करते व्हिडिओची, मला जे टाकायचे आहेत ते. आणि नंतरला आपण नवरोबासाठी जेवण बनवूया. सो जेवण बनवताना व्हिडिओ पुढे कंटिन्यू करेल. चला. सो सेकंड आउटफिट मी घातला आहे आणि थोडे अजून रील्स बनवले. मी मगाशी टी शर्टमध्ये पण रील बनवले, कॉमेडी आणि खूपच मस्त आली ती यार रील. तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि माझे मस्त मस्त रील्स बघा. मी म्हणजे पहिल्यांदा कॉमेडी व्हिडिओ बनवले आणि खूप मस्त वाटत होते यार. बघूया. तर आता हे कपडे काढते आणि परत टी शर्ट घालते, जेवण बनवते. आज मी ना वांग्याचं कालवण बनवणार आहे, भाकरी बनवणार आहे आणि भात बनवणार आहे. तर माझ्याबरोबर बघा तुम्ही पण मी कसं बनवते, असं मला मी वांग्याची रेसिपी सांगते काय. सो गाईस भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि मी इथे तुम्ही बघू शकता. थांबा मी नीट दाखवते. सो मी ते वांगे टाकलेली आहेत. हां, सो करपलं असतं म्हणून मग मी पहिलं पाणी टाकून घेतलं, त्याच्यामध्ये मसाले टाकून. सो काय करायचं आहे, वांग्याचं कालवण करण्यासाठी सुकं खोबरं घ्यायचं आहे, थोडंसं कट करून. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकायचे, थोडं लसूण घ्यायचे पाकळ्या 6-7. आणि नंतरला ते भाजून मिक्सरला लावून घ्यायचे. मिक्सरला लावून घेतल्याच्या नंतर वांगी धुवून घ्यायचे. वांगी धुतल्याच्या नंतर त्याचे 4 काप करायचे आहेत मधोमध फक्त. आणि त्याच्यामध्ये ते सारण भरायचे. सारण भरल्यानंतर तेल टाकायचं कढईमध्ये तेल टाकल्यावरती त्याच्यामध्ये जिरा टाकायचा, थोडंसं मिरची पावडर, मसाला आपला जो असतो तो घरगुती. आणि त्याच्यामध्ये ते वांगं टाकायचं, थोडंसं फ्राय करायचं. थोडंसं लालसर झाल्यावरती त्याच्यामध्ये मग जो कूट असतो राहिलेला तो टाकायचा आणि पाणी ॲड करायचं. आणि मग हे असं दिसतं. आय शो यू. सो हे असं दिसतं. मग जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी टाकायचं की ते शिजलं जाईल. आणि आता मी भाकऱ्या बनवणार आहे. माझा नवरा जो आहे 10-15 मिनटात येईल. भाकऱ्या तोपर्यंत रेडी असेल, जेवण रेडी असेल, आम्ही जेवू आणि मग झोपू. मी एडिटिंग करून हा व्हिडिओ अपलोड करते. बाय बाय. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम.